भरेल एवढं टाकू. दिसलं पाणी हे? आता या पाण्यामध्ये नाही का आपण तेल पण टाकूया. हे तेल म्हणजे कशापासून तयार झालेलं आहे? सोयाबीन पासून तयार झालेलं आहे. याला वनस्पती तेल सुद्धा म्हणतात का? सोयाबीन ही वनस्पती आहे ना, याला वनस्पती तेल म्हणतात. पहिले आपण पाणी घेतलं, नंतर काय घेतलं? तेल घेतलं. आता आपण या पाणी आणि तेलाचं निरीक्षण करायचं. या ठिकाणी बॉटलमध्ये पहिल्यांदा पाणी टाकलं, नंतर तेल टाकलं. आता पहा, पाणी आणि तेल तुम्हाला अलग अलग दिसते का? या ठिकाणी पहा, निरीक्षण करा. खाली काय आणि त्याच्यावर काय? म्हणजे दोन्ही वेगवेगळे आहे. कसं का बरं होत असेल रे? जादू? जादू नाही, यामध्ये सुद्धा विज्ञान आहे. काय यामध्ये? पाण्याचे जे अणु असतात ते ध्रुवीय अणु असतात आणि तेलाचे अणु जे असतात ते अध्रुवीय अणु असतात. ध्रुवीय अणु म्हणजे नाही का जमिनीकडे ओढले जातात आणि अध्रुवीय म्हणजे जमिनीकडे काही ओढल्या जात नाही, वरच राहतात. म्हणून नाही का पाणी वर राहते आणि तेल खाली राहते. लक्षात. आता बरं, हे पाणी आणि तेल मिक्स होते का? नाही झालेलं आहे. आता आपण नाही का हा अपमार्जक म्हणून निरमा टाकूया त्याच्यामध्ये. काय होते पाहूया. हे समजलं ना? पाणी खाली राहते, तेल वर राहते. तुम्ही असंही म्हणू शकता पाणी तेलापेक्षा जड आहे आणि तेल पाण्यापेक्षा हलका, म्हणून तेल पाण्यावर तरंगते, है ना? असंही म्हणू शकता तुमच्या सोप्या भाषेमध्ये. आता पाहू आपण. झाकण आहे का? हो, झाकण पाहिजे मला. हलवाचा आहे आता. हात ठेवून हात ठेवूनच करावं लागेल. आता आपण याच्या आधी काय टाकलं? याच्यामध्ये निरमा टाकला. आता पाहू काय होतं. हॅलो, हे चांगला 20-25 वेळा हलवून घ्यायचं त्याला आणि नंतर काय होतं त्याचं निरीक्षण करायचं. काय झालं बघा रे. आता तुम्हाला काय ऑरेंज कलर तयार झाला बघा. आणखी पुन्हा आणखी सांगा. आधी काय होतं? तेल वेगळं होतं आणि पाणी वेगळं होतं ना. आता काय दिसते तुम्हाला सांगा? आता काय काय दिसते? निरीक्षण करा. तेल आणि पाणी वेगवेगळं दिसतं का? पहा, शोधा. बरोबर दिसते का? पहा, तेल वेगळं पाणी वेगळं दिसते का? एक वेळा निरीक्षण करा. आणखी पहा, दिसते का? नाही. बर, मग आता पहा, आपण अपमार्जक म्हणून निर्मा टाकल्यानंतर काय फरक पडला? तेल आणि पाणी काय झालं? एकत्र झालं, मिक्स झालं का नाही? मिक्स झालं ना? काय कशामुळे मिक्स झालं? ते अपमार्जक याच्यामध्ये टाकल्यामुळे याच्यात क्रिया घडून आली. त्याला त्या क्रियेला नाव आहे रासायनिक क्रिया घडली. आणि रासायनिक क्रिया घडल्यामुळे तेल आणि पाणी एकत्र झालं. आलं का लक्षात? चला निरीक्षण करा बरोबर. तेल आणि पाणी वेगळं होणारच नाही, एकत्रच राहते.